सध्या केज नगरपंचायतच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचं काम आहे। नक्कीच खरं आहे, पाईपलाईन गरजेची आहे, पाणी पुरवठा व्यवस्थित होणं केजला गरजेचं आहे, परंतु अनियोजितपणे काय हे काम होतं हे कळत नाही। उमरी रोडला आपण बघताय, एक तर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांच्या संघर्षानंतर आम्ही उमरी रोड या ठिकाणी तयार केलेला आहे आणि आता हा उमरी रोड एका बाजूनं पूर्णपणे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे। ठीक आहे, मान्य आहे, आम्ही पुन्हा मान्य करतो, पाईपलाईनसाठी हे खोदावं लागेल, पण हेच जर रस्ता व्हायच्या अगोदर ही पाईपलाईन जर मागणीनुसार त्याच वेळेस टाकली असती तर हे पुन्हा काम करायची गरज होती का? आणि आता कानेर रोडला आपण बघितलं असेल, असंच यांनी केलं। कानेर रोड ही अरुंदाय होता, त्या ठिकाणी खोदलेलं जे काम आहे ते जवळजवळ वर्ष ते 1.5 वर्ष लावलं। अनेक आंदोलनं त्याला करावी लागली, व्यापारी परेशान झाले होते, दुकानी जायला येत नव्हतं। असंच इथंही आता होणार, लोकांच्या घरासमोर कदाचित हे खोदकाम झाल्यानंतर कदाचित त्यांना जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असू शकणार नाही। आता ब्रेकरनं आपण बघू शकता, या ठिकाणी ब्रेकरनं हा रस्ता खोदायचं काम सुरू आहे आणि नंतर पुन्हा हा कधी नेमकं दुरुस्त करतील का हा प्रश्न आहे। आमची केज नगरपंचायतला एकच मागणी आहे, ठीक आहे, तुमची गरज आहे, मान्य आहे, गरज आहे, मान्य आहे, परंतु आपण आता एकच आमची विनंती आहे, रस्ता जशा प्रकारे खोदला आहे तसा पाईपलाईन चेक केल्यानंतर किंवा जशी तुम्ही पाईपलाईन बुजाल त्यावेळेस ताबडतोब आपण हा रस्ता आम्हाला आहे तसा तुमच्या खर्चातून, आता कारण कंपनी करणार नाही, आम्हाला माहिती आहे, कंपनी कानेर रोडचा करून देत नव्हती, फक्त त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन केला होता। हे काम आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे केज नगरपंचायतचं आणि हे पूर्ण ठिकाणी आपण असंच झालेलं आहे। तुम्ही अगोदर तुम्हाला कळत नव्हतं का? अगोदर हा रस्ता खोदताना बनवताना तुम्हाला माहीत नव्हतं का आपल्याला पाईपलाईन टाकावं लागणार आहे? आणि मग तुम्ही अगोदर पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली अगोदर रस्ता पूर्ण केला आहे आणि पुन्हा पाईपलाईन टाकताय, हे खरं तर अतिशय चुकीचं आहे असं वाटतं। याच्यात एकतर खर्च होतो आहे प्रचंड मोठा, रस्ता करतानाही खर्च झाला आहे, तोडण्यासाठी खर्च आहे आणि पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी, म्हणजे 3 वेळा खर्च आहे। आणि आंतरिक रस्त्याला सुद्धा अशीच व्यवस्था केली, आंतरिक जे रस्ते आहेत तात्या आपल्या तिकडे कसा रस्ता खोदलाय पूर्ण, म्हणजे पूर्ण जेवढा होते का त्याच्यावर जे अगोदरचे चांगले पण रस्ते होते ते पण असे पूर्ण खोदले। प्रतिनिधी सगळे हे समाजातील जे नागरिक आहेत, जबाबदार युवक आहेत, हे सांगतायत की अशा प्रकारचा अनियोजित विकास नगरपंचायतनं करू नये। कोणतंही काम हाती घेताना व्यवस्थित घ्यावं, पाणी गरजेचं आहे, आम्हाला पाणी आवश्यकच आहे, पण ते देताना अगोदर रस्ता बनवायचा, पुन्हा तो खोदायचा आणि पुन्हा बनवायचा, अशा प्रकारचं अनियोजितपणे करू नये। याच्यात जनतेचाही लॉस आहे आणि प्रशासनाचा आणि सरकारी पैशाचाही एक प्रकारे लॉस आहे। सध्या केज शहरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। पाणी खूप गरजेचं आहे, पाईपलाईन होणंही तितकंच गरजेचं आहे, मात्र नेहमी आम्हाला हे कळत नाही आहे केज नगरपंचायतनं सतत असा उलटा सुलटा उद्योग का सुरू केला आहे। उमरी रोड आत्ता तुम्ही बघताय, उमरी रोड आहे, हा रोड खरं तर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तयार झालेला आहे। एक तर पूर्ण मोजमापात हा रोड झालेला नाही, मात्र तरीही जनतेनं आणि बाकी सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घेऊन हा रस्ता आहे तसा मान्य करून हा होणं गरजेचं आहे, यासाठी सर्वांनी साथ दिली। मात्र आता केज नगरपंचायतचा अजब कारभार सुरू झाला। मला अनियोजित विकास याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे काम आहे। पाईपलाईन आता हे ओरडणार, पाईपलाईन खूप गरजेची आहे, हो आम्हालाही कळतं आहे, मात्र पाईपलाईन तुम्हाला अगोदर कळत नव्हती का? रोड झाल्यानंतर तो खोदायचा आणि पुन्हा जशास तसा सोडून द्यायचा आणि लोकांना असुविधा करायची, हा कोणता विकास करण्याचा एक नवीन प्रकार आहे? हा प्रश्न आहे आणि हे एका भागात नाही आहे, सगळीकडं केज नगरपंचायतनं असे उद्योग सुरू केलेले आहेत। आता नीट चांगल्या भाषेत जर केज नगरपंचायत ऐकत नसेल आणि लोकांच्या अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये असुविधा निर्माण करत असेल, कारण झालेले रोड पुन्हा खोदायचे, पाईपलाईन टाकायची, हेच काम अगोदर करता आलं असतं किंवा अगोदरच्या वेळीच पाईपलाईनसाठी तशा प्रकारची तरतूद साईडनं करता आली असती, मात्र ती केलेली नाही।
आणि आता हा रस्ता पूर्णपणे खोदायचं काम सुरू आहे. आणि ही सगळीकडं जवळजवळ उमरी रोड बघितला आपण तर अनेक भागामध्ये अशा प्रकारचा रस्ता खोदून केज नगर पंचायतनं पुन्हा एकदा नागरिकांना